Hello students, our today's topic is the criteria for animal classification. In the previous lecture we have studied the two criteria of animal classification, that is level of body organization, and second one is the body symmetry. Now third one is the germinal layers. Okay, so what are these germinal layers? These are the layers which are present during the embryonic development. ठीक है ना, जेव्हा एम्ब्रियो फॉर्मेशन होतं, एम्ब्रियो फॉर्म झाल्यानंतर तिथे काय होतं, तीन लेयर तयार होतात आणि त्या तीन लेयरपासूनच काय होत असतं, होल बॉडी फॉर्मेशन होतं, डिफरंट ऑर्गन्स फॉर्मेशन होतं फ्रॉम दॅट थ्री जर्मिनल लेयर्स. या थ्री जर्मिनल लेयर्स कोणत्या आहे तर आउटर मोस्ट इज द एक्टोडर्म, मिडल वन इज द मेसोडर्म अँड इनर मोस्ट इज द एंडोडर्म. सो दीज आर द थ्री जर्मिनल लेयर्स. मग या जर्मिनल लेयर्सच्या प्रेझेंट आणि अबसेंटवरनं काय केलेलं आहे, टाईप्स केलेले आहे, दॅट इज डिप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. डिप्लो मीन्स टू, ठीक आहे, ट्रिप्लो मीन्स थ्री. सो डिप्लोब्लास्टिक मीन्स दोज हॅव ओनली टू जर्मिनल लेयर्स, दॅट इज एक्टोडर्म अँड एंडोडर्म. ठीक आहे. अँड ट्रिप्लोब्लास्टिक मीन्स दोज हॅव द थ्री जर्मिनल लेयर्स, दॅट इज एक्टो, मेझो अँड एंडो. त्यांना म्हणणार आपण काय, सिंपल ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. मग ज्यांच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक जे ॲनिमल्स आपल्याला डिप्लोब्लास्टिक दिसतील त्यांचा आपण वेगळा ग्रुप केलेला आहे, आणि ट्रिप्लोब्लास्टिक असेल त्यांचा वेगळा ग्रुप केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं आहे, आपण हे जे लेवल किंवा क्रायटेरिया जो स्टडी करत होते त्यामध्ये एक एक कॅरेक्टरिस्टिक्स थोडक्यात आपण स्टडी करतो आहे, बरोबर ना, कॉमन कॅरेक्टरिस्टिक. एक्झाम्पल बघूया. डिप्लोब्लास्टिक ओनली टू एम्ब्रियॉनिक लेयर्स आर प्रेझेंट, दॅट इज एक्टो अँड एंडोडर्म. द एक्झाम्पल्स दॅट इज टिनोफोर अँड निडेरिया. ठीक आहे. टिनोफोरा and Nidaria shows the diploblastic organization. Organization म्हणण्यापेक्षा germinal layers. ठीक आहे. So they have two germ layers, ecto and endo. मध्ये काय असतं, यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर देअर इज अनडिफरन्शिएटेड सेल्स. ठीक आहे. देअर इज अ मास ऑफ सेल विच इज अनडिफरन्शिएटेड. अनडिफरन्शिएटेड म्हणजे काय तर बघा, सपोज दिस इज दी आउटर मोस्ट लेअर, दॅट इज एक्टोडम. ठीक आहे. अशा काय प्रेझेंट आहे, सेल्स आहे. ठीक आहे. एक्टोडमच्या ह्या काय सेल्स, दीज आर द सेल्स ऑफ एक्टोडम. इनर इज एंडोडम. इथे दोनच लेअर आहे, कोणत्या, एक्टोडम अँड एंडोडम. दिस इज एंडोडम, ही झाली एंडोडर्म लेअर. ठीक आहे. आता हा जो रिमेनिंग पोर्शन आहे, हा जो व्हाईट पोर्शन आहे रिमेनिंग, ठीक आहे, सो इट इज अ मास ऑफ सेल विच इज नोन ॲज द मेझोग्लिया. ठीक आहे. विच इज नोन ॲज मेझोग्लिया. काय म्हणायचं त्याला, मेझोग्लिया. सो दॅट इज अ मास ऑफ द सेल विच इज अनडिफरन्शिएटेड. अनडिफरन्शिएटेड म्हणजे काय, डिफरन्शिएशन आपल्याला माहिती आहे. डिफरन्शिएशन म्हणजे काय की एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक ॲक्वायर करणं. ठीक आहे. सो इथे अनडिफरन्शिएटेड असतात, म्हणजे सगळ्या एकाच प्रकारच्या सेल असतात. मग काय होणार, या ॲनिमल्समध्ये, डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्समध्ये, ऑर्गॅनिझम्समध्ये म्हणजे टिनोफोर्स, निडेरियामध्ये त्यांचं जे काय बॉडी फॉर्मेशन होणार आहे ते कुठून होईल, फक्त एक्टोडम आणि एंडोडमपासून होणार आहे. ठीक आहे. सो मेझोग्लियाचा त्याच्यामध्ये रोल नसणार आहे फॉर द फॉर्मेशन ऑफ बॉडी. ठीक आहे. सो दॅट इज वाय टू लेयर्स. ही लेअर इन्व्हॉल्व जर असते तर तिला आपण मेझोडम म्हणलं असतं इफ इट इज अ डिफरन्शिएटेड. सो दॅट इज त्याला नॉन लिव्हिंग असं कन्सिडर केलं जातं मेझोग्लियाला. ठीक आहे. सो हे एक्स्ट्रा त्यामध्ये आपल्याला दिसतं. आता पुढे ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये सिम्पल काय असेल तर आउटर एक्टोडम आहे. ठीक आहे. दिस इज द एक्टोडम. एक्टोडम है, देन इनर टू दैट देर इज ए मेसोडर्मल लेयर. सो हा जो पोर्शन है दिस इज द मेसोडम. ठीक है. हा पोर्शन है तो काय आहे, मेसोडम. दिस इज एक्टोडम. दिस मिडल वन इज मेसो, एम फॉर मेसो. दिस इज ई मीन्स एक्टोडम, मेसोडम. अँड इनर मोस्ट लेअर दॅट इज दी एंडोडर्म. पुन्हा काय असेल आतमध्ये, एंडोडर्मल लेअर असेल, म्हणजे ही एंडोडर्म झाली. ठीक आहे. एक्टो, मेझो आणि ही एंडो लेअर.
ठीक आहे ना. सो डिफरन्स काय, या ठिकाणी आपल्याला एक अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल दिसतं विच इज नोन ॲज मेझोग्लिया सेल्स, आणि इथे आपल्याला मेझोग्लिया दिसणार नाही, इथे काय दिसेल, एक एक्स्ट्रा लेअर दिसते, दॅट इज मेझोडम लेअर, अँड दॅट मेझोडम लेअर ऑल्सो पार्टिसिपेट्स इन द फॉर्मेशन ऑफ द ऑर्गन्स. ठीक आहे, डिफरंट टिश्यूज फॉर्मेशनमध्ये ह्या इन्व्हॉल्व असते ही लेअर. सो या ऑर्गॅनिझम्समध्ये त्याची जी कंप्लीट बॉडी फॉर्म होणार आहे ती 3 जर्म लेयर्सपासून तयार होणार आहे, दॅट इज एक्टो, मेझो अँड एंडो. आणि या ऑर्गॅनिझम्समध्ये डिप्लोब्लास्टिकमध्ये त्याची बॉडी फक्त 2 जर्म लेयर्सपासून तयार होणार आहे, दॅट इज एक्टोडम अँड एंडोडम. तिथे काय नाही आहे, मेझोडर्मल लेअर नाही. मग एक्झाम्पल्स काय, सिम्पल, टिनोफोराच्या नंतर जे येतात, बरोबर की नाही, म्हणजे काय येतं, आपला शॉर्टकट आहे तो लक्षात ठेवायचा, फॉर सिटी, बरोबर ना, सी फॉर निडेरिया झालं, सिटी फॉर टिनोफोरा झालं. त्याच्यानंतर जेवढे येतात सिटी नंतरचे म्हणजे प्लॅटिहेल्मिंथेस टू द कॉर्डेट्स, ऑल आर ट्रिप्लोब्लास्टिक. सो ह्युमन इज अ ट्रिप्लोब्लास्टिक. आपण कोण आहे, कॉर्डेट्समध्ये येतो आपण, बरोबर ना. सो ह्युमन कसं झाला, ट्रिप्लोब्लास्टिक. ठीक आहे ना. बघा प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक किंवा हे क्रायटेरिया बघत असताना आपण स्वतःला क्रॉस चेक करून घ्यायचं आपण कुठे आहे. ठीक आहे ना, म्हणजे ह्युमनचं पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली कॉर्डेट्सचं किंवा आपलं माहीत झालं, आपण आपलं पाठ केलं तर काय होईल, ते कॉर्डेट्सचं पाठ केल्यासारखं होईल ना, बरोबर की नाही. कारण की ह्युमन्स इज इन्क्लुडेड इन टू द कॉर्डेट, सो तेच सेम राहणार आहे. त्यामुळे आपलं लक्षात ठेवत जायचं, म्हणजे पुढे काय होईल, तुम्हाला कॉर्डेटाचं लक्षात राहतील ते क्रायटेरिया. नेक्स्ट वन आहे बॉडी कॅव्हिटी ऑर दी सिलोम. ठीक आहे, बॉडी कॅव्हिटी इज ऑल्सो नोन ॲज द सिलोम, सिलेंटरॉन असं पण त्याला आपण म्हणतो. सो सिलेंटरॉन मीन्स सिम्पल थिक कॅव्हिटी. या कॅव्हिटीच्या बेसिसवरती, ठीक आहे, पुन्हा ॲनिमल्सला 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेले आहे. कोणते 3 ग्रुप आहे, दॅट इज असिलोमेट, सुडोसिलोमेट अँड सिलोमेट्स. मग कसं केलं आहे क्लासिफिकेशन, तर प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल त्यांचा वेगळा ग्रुप केला, ज्यांच्यामध्ये अब्सेंट असेल त्यांचा वेगळा ग्रुप केला, आणि त्यामध्ये अजून एक मधला ग्रुप आहे दॅट इज द सुडोसिलोमेट. सुडो मीन्स काय, फॉल्स. सो आता बघूया प्रेझेन्स ऑफ, हे समजून घ्यायचं अगोदर की ही कॅव्हिटी म्हणजे नेमकी कोणती कॅव्हिटी असते आणि कुठे प्रेझेंट असते. ठीक आहे ना. सो प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ अ कॅव्हिटी बिटवीन द बॉडी वॉल अँड द गट वॉल, बरोबर आहे. म्हणजे आपण असं कन्सिडर केलं, दिस इज द बॉडी. ठीक आहे, हे आपलं गट आहे. गट मीन्स डायजेस्टिव्ह सिस्टीम. गट वॉल म्हणजे कोणती म्हणायचं त्यांना, ही जी गट वॉल आहे ती म्हणजे काय म्हणायची आहे, आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते ऑर्गॅनिझमची ती. ठीक आहे. सो इथे काय झालेलं आहे बघा, हा जे स्टमक वगैरे जे असतं आपल्या बॉडीमध्ये, तर स्टमक आणि आपला बॉडी वॉल याच्यामध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते. ठीक आहे ना, भरलेलं आहे का, नाही. आपला जो स्टमक जातो आहे, बॉडी वॉल म्हणजे कोणता, आता अशी बॉडी आपण कन्सिडर केली तर पोस्टेरियर वॉल, अँटेरियर वॉल, 2 वॉल आहे बॉडीला, बरोबर का नाही, अशा. आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, दोघांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे. मग याच्या आजूबाजूला जे, तर इथं काय आहे, रिकामा स्पेस आहे, दॅट इज द कॅव्हिटी. ठीक आहे. सो बॉडी वॉल आणि याच्यामध्ये असणारी कॅव्हिटी त्याला म्हणलेलं आहे आपण कॅव्हिटी, म्हणजे ती कॅव्हिटी. ठीक आहे ना. इथे जे आपल्याला म्हणायचं आहे की नेमकी कॅव्हिटी कोणती, तर ती दॅट इज विच इज प्रेझेंट इन बिटवीन द बॉडी वॉल अँड दी गट वॉल ऑफ द ऑर्गॅनिझम. मग त्याच्यानुसार 3 टाईप्स आहे, दॅट इज असिलोमेट्स, सुडोसिलोमेट्स अँड दी सिलोमेट्स. एसिलोमेट्स और असिलोमेट्स मीन्स सिम्पली देयर इज द अब्सेंस ऑफ द बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे. सो असिलोमेट, मीन्स अब्सेंस, सो नो बॉडी कॅव्हिटी विच इज ऑब्झर्व इन टू द प्लॅटिहेल्मिंथेस. ठीक आहे. इथे कुठून स्टार्ट झालं, डायरेक्टली प्लॅटिहेल्मिंथेस. आता इथे प्लॅटिहेल्मिंथेसपासून का स्टार्ट केलं डायरेक्टली, कारण सुरुवातीचे जे काय ऑर्गॅनिझम्स आहे किंवा ॲनिमल्स आहे यांच्यामध्ये ॲक्च्युली टिश्यू किंवा हे फॉर्मेशन झालेलंच नसतं. ठीक आहे ना. त्यामुळे बॉडी कॅव्हिटीचा वगैरे प्रश्नच येणार नाही त्या ठिकाणी. देन सुडोसिलोमेट. सुडोसिलोमेट्समध्ये बॉडी कॅव्हिटी इज नॉट लाइन्ड बाय मेझोडम. मेझोडम इज स्कॅटर्ड इन टू द पाउचेस. आता याचा अर्थ काय समजून घ्या. एक्झॅक्टली तर काय म्हणलं असं की बॉडी कॅव्हिटी इज नॉट लाइन्ड बाय मेझोडम. तर जे ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे जे आपण बघणार आहे सिलोमेट्समध्ये. ठीक आहे. सो ट्रू बॉडी कॅव्हिटी इज लाइन्ड बाय द मेझोडर्मल लेअर. बघा आता इथे मेझोडर्म लेअर आहे ही दिसते. ठीक आहे. सिलोमेट्समध्ये काय होतं, ही जी मेझोडर्मल लेअर आहे ती स्प्लिट होते. ठीक आहे. ही मेझोडर्मल लेअर जी असते ती स्प्लिट होते आणि त्यामध्ये बॉडी कॅव्हिटी तयार होते.
ठीक आहे. मिडल लेयर आहे मेझोडर्म, ती स्प्लिट झाली. स्प्लिट झाल्यानंतर काय होईल, सपोज 50% अप्पर साईडला गेले, 50% लोअर साईडला आलं आहे, तर मध्ये काय तयार झाली, मेझोडर्मच्या लेअरच्या मध्ये कॅव्हिटी. ती कॅव्हिटी म्हणजे ट्रू कॅव्हिटी विच इज लाईन्ड बाय मेझोडर्म ऑन द बोथ साईड किंवा ऑल द साईड्स. सर्क्युलर आहे ना ते असं, तर सगळ्या बाजूने त्या कॅव्हिटीला कोणी लाईन केलेलं असणार आहे, मेझोडर्मने. बरोबर आहे. म्हणजे आपण असा कन्सिडर केला त्याला, तर अप्पर साईडला पण मेझोडर्म आहे, लोअर साईडला पण मेझोडर्म आहे कॅव्हिटीच्या, आणि मग मेझोडर्मच्या आत काय असेल, एंडोडर्म प्रेझेंट असेल. म्हणजे कसं बघा, ही बाहेरची आहे एंडोडर्म, एक्टोडर्म. इनर टू दॅट देर इज अ मेझोडर्म लेअर. ठीक आहे, ही मेझोडर्मल लेअर आहे. आता स्प्लिटिंग ऑफ मेझोडर्मल लेअर म्हणजे काय म्हणायचं आहे की हे जी मेझोडर्म लेअर आहे यामध्ये स्प्लिटिंग झाली आहे आणि हा मध्ये स्पेस तयार झाला आहे, दॅट इज द कॅव्हिटी. ठीक आहे. आता ही जी कॅव्हिटी आहे, ही कॅव्हिटी बघा, अप्पर साईडला पण कोणी लाईन केलं आहे, मेझोडर्मनेच लाईन केलं आहे. दिस इज द मेझोडर्म, ही पण मेझोडर्मच आहे. बरोबर आहे ना. सो दोन्ही साईडने कोणी त्याला सराउंड केलेलं आहे, मेझोडर्मनेच सराउंड केलेलं आहे. ठीक आहे. दॅट इज द ट्रू कॅव्हिटी. त्याला ट्रू कॅव्हिटी म्हणतो आपण. ना मी सुडोसिलोमेट्स नाही सांगत आहे, सिलोमेट्समधलं सांगते, पण ते सांगण्यासाठी हा डिफरन्स आपल्याला कळायला पाहिजे तर ते समजेल. मग आता इथे काय म्हणलं आहे, बॉडी कॅव्हिटी इज नॉट लाईन्ड बाय मेझोडर्म. म्हणजे इथे जी बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते ती विच इज नॉट फॉर्म्ड ड्यू टू द स्प्लिटिंग ऑफ मेझोडर्म. ठीक आहे. तिथे मेझोडर्मची स्प्लिटिंग झालेली नसते. तिथे काय होतं, सिम्पल एक्टोडर्म. ठीक आहे. आणि इथे काय प्रेझेंट आहे, आतमध्ये एंडोडर्म. ठीक आहे. एक्टोडर्म, एंडोडर्म. आणि मेझोडर्मल जी लेअर असते ती काय होते, स्कॅटर्ड होते इन द फॉर्म ऑफ पाउचेस लाईक दिस. ठीक आहे. त्यामुळे आता बघा इथे पण कॅव्हिटी प्रेझेंट असणार आहे, पण कारण ही स्कॅटर झाली आहे फक्त. सो इथे रिकामा स्पेस प्रेझेंट आहे. सो दॅट कॅव्हिटी इज नोन ॲज द सुडोसिलोमेट्स. ठीक आहे. विच इज नॉट फॉर्म्ड बाय दी स्प्लिटिंग ऑफ मेझोडर्म लेअर. त्यामुळे इथे आपण म्हणणार नाही की बॉडी कॅव्हिटी इज लाईन्ड बाय दी मेझोडर्म, कारण ती स्प्लिटिंग झालेली नाही आहे, स्कॅटर्ड झालेले पाउचेस. ठीक आहे ना. मग आता काय झालं, इथे कंटिन्युअस मेझोडर्मल लेअर नाही आहे, पाउचेस असल्यामुळे काय होईल, इथे आधीमध्ये तुम्हाला काय दिसेल, कॅव्हिटी दिसेल. बरोबर की नाही. ती जी कॅव्हिटी आहे ती म्हणजे सुडोसिलोमेट्स, त्यांना म्हणतो आपण सुडोसिलोमेट्स. मग सुडोसिलोमेट्समध्ये कोण येतं, तर प्लॅटियल मेंथिसच्या पुढे. ठीक आहे ना. म्हणजे शॉर्टकट काय, पॉवर सी सिटी प्लेन मे. ठीक आहे ना. त्यानंतर अजून नेमॅटाइल मेंथिस म्हणजे ॲस्केल मेंथिस त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. प्लेन मे, अनिल ऑर, तो अनिल याच्यामध्ये आलं. राहिला कोण आता मध्ये, नेमॅटाइल मेंथिस. याचं एक्झाम्पल काय आहे, नेमॅटाइल मेंथिस. ठीक आहे. याचं एक्झाम्पल काय आहे, नेमॅटाइल मेंथिस. नेमॅटाइल मेंथिस म्हणजेच ॲस्केल मेंथिस. ठीक आहे. So body cavity is not lined by the mesodermal layer because the mesoderm is scattered in the form of pouches. असे तुम्हाला काय दिसेल, हे मेझोडर्मचे पाउचेस दिसतात. ठीक आहे. कंटिन्युअस लेअर नाही, जसे इथे आपल्याला कंटिन्युअस लेअर दिसते तशी कंटिन्युअस लेअर नसते, मेझोडर्म स्कॅटर झालेले असते. आणि त्यामुळे जी कॅव्हिटी असणार इथे बघा, आता ही इकडे कॅव्हिटी प्रेझेंट आहे, कारण इथे मध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे ना. इथं मेझोडर्मचा पाऊच प्रेझेंट आहे पण इथे काहीच नाही आहे. सो इट इज नॉट कम्प्लिटली लाईन्ड बाय दी मेझोडर्म. ठीक आहे ना. याला एंडोडर्म पण आली आहे इकडे नंतर एक्टोडर्म पण आली आहे, वरती इथे मेझोडर्म आली आहे, खाली मेझोडर्म आली आहे. फक्त मेझोडर्मने लाईन झाली आहे का ती, नाही. ठीक आहे. सच ए कॅव्हिटी इज नोन ॲज द सुडोसिलोमेट्स. ट्रू सिलोमेट्स कोणाला म्हणायचं, जी स्प्लिटिंग ऑफ मेझोडर्मल लेअरने तयार होते. दॅट इज थर्ड वन इज द सिलोमेट्स. सो बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट. इथे आपण काय म्हणतो, बॉडी कॅव्हिटी इज प्रेझेंट म्हणजे क्लिअर कट बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे ड्यू टू द स्प्लिटिंग ऑफ मेझोडर्म लेअर. बट सिलोमेट्सचे पुन्हा दोन टाईप्स आहे. ठीक आहे. सिलोमेट्सचे काय पुन्हा दोन टाईप्स पडतात, एक स्किझोसिल आणि एक म्हणजे एंटेरोसिल. आता स्किझोसिल आणि एंटेरोसिलमध्ये फरक काय, तर हे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट जेव्हा होत असतं तेव्हा हा डिफरन्स आपल्याला दिसतो. ठीक आहे. स्किझोसिल मीन्स कॅव्हिटी फॉर्म्ड बाय द स्प्लिटिंग ऑफ मेझोडर्म. आता बघा आपण इन जनरल जेव्हा सिलोमेट सांगतो डायरेक्टली, ठीक आहे, इन जनरल जेव्हा डायरेक्ट सिलोमेट सांगतो, जेव्हा त्याचा प्रकारांचा विचार करणार नाही स्किझोसिलोम आणि एंटेरोसिल, तेव्हा आपण काय सांगणार की सिलोमेट इज फॉर्म्ड बाय द स्प्लिटिंग ऑफ मेझोडर्म. बट
त्याच्यामध्ये पण पुन्हा 2 टाईप्स पडतात, मग स्किझोसील आणि एंटेरोसील. मग त्यामध्ये आपल्याला दिसतं की स्किझोसील म्हणजे ॲक्च्युली फॉर्म्ड बाय द स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म लेयर, म्हणजे तिथे ॲक्च्युली स्प्लिटिंग झालेले, त्याला म्हणायचं स्किझोसील. आणि दुसरा जो आहे एंटेरोसील, तर एंटेरोसीलमध्ये काय होतं, कॅव्हिटी फॉर्म्ड बाय द आउटग्रोथ ऑफ द गट पाउचेस. म्हणजे काय होतं, जो आपला काय म्हणतील आपल्याला गट आहे, म्हणजे इंटेस्टायनल वॉल किंवा आपला स्टमक वगैरे असेल किंवा गट आपला प्रेझेंट असेल. आता कसं असतं, जेव्हा एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होते तेव्हा एक सिंपल ट्यूब असते, ती गट म्हणजे काय असतं, सिंपल ट्यूब असते, असं ट्युब्युलर स्ट्रक्चर ते प्रेझेंट असतो. नंतर काय होतं, नंतर याच्यावरती ते असे पाउचेस तयार होतात, ठीक आहे ना. नंतर याच्यावरती असे पाउचेस तयार होतात आणि त्या पाउचेसपासून मग वेगवेगळे ऑर्गन्स तयार होतात, म्हणजे स्टमक असेल, मग त्यापासून इंटेस्टाईन असेल, ठीक आहे ना. तर सिंपल अगोदर एक अशी गट असते, ट्यूब असते, नंतर मग त्या ट्यूबला काय येतात, पाउचेस येतात, मग त्याच्यापासून तुम्हाला स्टमक, इंटेस्टाईन वगैरे डिफरंट ऑर्गन्स फॉर्म होताना दिसतात, ठीक आहे. सो जेव्हा या पाउचेसने कॅव्हिटी तयार होते त्या ऑर्गॅनिझममध्ये, ठीक आहे, तिला काय म्हणणार आपण, एंटेरोसील. सो कॅव्हिटी फॉर्म्ड बाय आउटग्रोथ ऑफ द गट पाउचेस. द एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे. आता सुडोसिलोमेट्सपर्यंत आपण बघितलं, याच्यामध्ये स्टार्ट कुठून करणार आपण, प्लॅटियलमेंथिसपासून स्टार्ट करणार. सो पहिला ग्रुप असिलोमेट प्लॅटियलमेंथिस, प्लॅटियलमेंथिस नंतर काय असतं, अस्केलमेंथिस, दॅट इज नेमॅटाइलमेंथिस. सो नेमॅटाइलमेंथिस काय झाला, सुडोसिलोमेट झाला. त्याच्यानंतर पुढे काय येतं, प्लॅटियलमेंथिसच्या पुढे ॲनेलिडा वगैरे, सॉरी नेमॅटाइलमेंथिसच्या पुढे ॲनेलिडा आहे. सो ॲनेलिडापासून अप टू द कॉर्डेट्सपर्यंत कोणामध्ये येणार, सिलोमेट्समध्ये येणार, ठीक आहे. आपल्याला काय फक्त सिलोमेट दिलेलं आहे, स्किझोसील आणि हे दिलेलं नाही, पण तरी पण हे पण लक्षात ठेवायचं आपण, स्किझोसील म्हणजे काय आणि एंटेरोसील म्हणजे काय, ठीक आहे. मग यामध्ये अनिल और मुलू, ठीक आहे ना, अनिल और मुलू कुठे आले, स्किझोसीलमध्ये आले, आणि त्याच्या पुढे जेवढे आहे ते कुठे आले, इन द एंटेरोसील. एंटरॉन, त्याला नाव त्यामुळे दिले एंटरॉन, एंटरॉन म्हणजे गट, ठीक आहे ना. आणि गटच्या आउटग्रोथ झाल्यामुळे, ठीक आहे, ते जे पाउचेस असतात त्याच्यामुळे जे कॅव्हिटी निर्माण होते तिला आपण म्हणतो एंटेरोसील, ठीक आहे. सो दीज आर दी 2 क्रायटेरियाज आपण आता बघितले, जर्मिनल लेयर्स अँड दी बॉडी कॅव्हिटी, ठीक आहे. सो टोटल 4 आपण कंप्लीट केले. फर्स्ट वन जे बघितलं होतं आपण, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ठीक आहे. सेकंड वन बॉडी सिमेट्री, थर्ड वन जे बघितलं दॅट इज जर्मिनल लेयर्स, अँड फोर्थ वन इज द बॉडी कॅव्हिटी. नेक्स्ट क्रायटेरिया, fifth one is the body plan, and then we will see this segmentation and notochord, ठीक आहे. सो बॉडी प्लॅनमध्ये काय, ओपनिंगवरनं ते टाईप्स केलेले, ठीक आहे. त्याच्यामध्ये सिंगल ओपनिंग आहे, डबल ओपनिंग आहे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम जे आहे ते कंप्लीट टाईप आहे की इनकम्प्लीट टाईप आहे त्यावरनं टाईप्स केलेले आहे, ठीक आहे. इनकम्प्लीट टाईप म्हणजे काय असेल, ज्याच्यामध्ये फक्त एकच ओपनिंग असेल, कंप्लीट म्हणजे ज्याच्यामध्ये 2 असेल, ठीक आहे. सिम्पल आहे. सो फर्स्ट आहे सेल ॲग्रिगेट टाईप. आता सेल ॲग्रिगेट टाईप म्हणजे काय, सिम्पल, देअर इज अ क्लस्टर, देअर इज अ ॲग्रिगेशन ऑफ सेल, जे आपल्याला कुठे दिसतं, स्पॉन्जेसमध्ये दिसतं, ठीक आहे. सो इथे तुम्हाला कुठे एक कॅव्हिटी तर दिसणारच नाही, म्हणजे गट दिसणारच नाही, ठीक आहे ना. त्यामुळे आपण इथे काही सांगणार नाही की इनकम्प्लीट, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, बिकॉज इथे सिस्टीमच प्रेझेंट नाही, ठीक आहे ना. सो इट इज सिम्पली ॲग्रिगेशन ऑफ द सेल. पण स्पॉन्जेसचं जेव्हा आपण स्ट्रक्चर बघतो तर स्पॉन्जेसमध्ये काय असतं, त्याच्या बॉडीवरतीच काय असतात, नंबर ऑफ पोर्स प्रेझेंट असतात, ठीक आहे ना, ऑस्टिया वगैरे, आणि एक लार्ज पोर प्रेझेंट असतो, दॅट इज द ऑस्टियम, ठीक आहे. आणि मला वाटतं स्मॉलर दॅट इज ऑस्क्युला किंवा ऑस्क्युलम त्याला आपण म्हणतो, ते आपण बघणार आहे जेव्हा आपण पोरीफेरा बघू. सो तिथे कुठेही तुम्हाला गट फॉर्मेशन दिसणार नाही किंवा एक स्पेसिफिक ओपनिंग दिसणार नाही, ठीक आहे. म्हणजे गट, ॲक्च्युली ते जे ऑस्टिया वगैरे जे दिसत आहेत ते तर ॲग्रिगेशन ऑफ सेलने तयार झालेलं आहे, तिथे कुठेही सिस्टीम नाही. सो इट इज सिम्पली द क्लस्टर of the cells. Such body plan is known as cell aggregate type. त्याला काय, त्याचं एक्झाम्पल काय, स्पॉन्जेस म्हणजे फायलम पोरीफेरा, ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्लाइंड सॅक टाईप. त्याला ब्लाइंड सॅक का म्हणलं आहे, बिकॉज द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज इनकम्प्लीट. डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट म्हणण्याचा अर्थ काय की देअर इज ओनली 1 ओपनिंग, एकच ओपनिंग त्यामध्ये प्रेझेंट असेल, ठीक आहे. सो दॅट इज वाय इनकम्प्लीट. That opening acts as a both, that is mouth and anus, ठीक आहे. सो एक्झाम्पल निडेरिया टू प्लॅटियलमेंथिस, ठीक आहे ना. याच्यामध्ये आपण हायड्रा वगैरे जे बघतो तर हायड्रामध्ये वगैरे पण काय असतं, एकच ओपनिंग प्रेझेंट असते, ठीक आहे. हायड्रा याचं चांगलं एक्झाम्पल आहे, सिम्पल. त्यामुळे तुम्हाला काय दिसेल, एकच ओपनिंग दिसते, म्हणजे या पद्धतीने.
अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं ते हायड्राचं. सो इथे एकच ओपनिंग दिसते तुम्हाला. ठीक आहे, दॅट इज दी ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक का म्हणलं तर एकच ओपनिंग आहे, दुसऱ्या साईडने काय तो ब्लाइंड आहे, ओपन नाही, दॅट इज ब्लाइंड. सो इट इज अ सॅक फॉर्मेशन झालेलं असतं त्याच्यामध्ये, बट इट इज नॉट कम्प्लीट. एका एंडला काय तो ब्लाइंड आहे, दॅट इज वाय दी ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. एक्झाम्पल काय, निडेरिया टू प्लॅटिहेल्मिंथिस. ठीक आहे ना, पोरीफेरा झाला, पोरीफेराच्या नंतरचे जे आहे ते निडेरिया टू प्लॅटिहेल्मिंथिस शोज दी ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हटलं म्हणजे काय येणार आपल्या डोक्यात, डायजेस्टिव्ह सिस्टीम इज इनकम्प्लीट. ठीक आहे, मग आता जेव्हा आपण एक एक फायलम स्टडी करू तर तेव्हा हेच कॅरेक्टरिस्टिक्स तिथे येणार आहे, हेच आपण तिथे बघणार आहे की ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे किंवा बॉडी प्लॅन कोणता असतो, सेगमेंटेशन असतं की नसतं, सिमेट्री कोणती असते. तर तिथले जवळपास 5 ते 6 कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण हे स्टडी करतो आहे तेच राहणार आहे, बरोबर ना. आणि काही नवीन गोष्टी येतील, पण हे कॉमन 5 ते 6 येणार आहे. मग फायलम आपल्याला जर लिहायचं असेल तर हे 5 ते 6 पॉईंट आलेच पाहिजे फायलममध्ये. ते येण्यासाठी आपण ह्या जर सुरुवातीचा क्रायटेरिया व्यवस्थित लर्न केला की कशामध्ये कोणता येतो, कोणत्या बॉडी प्लॅनमध्ये कोणता येतो, सिमेट्रीमध्ये कोणते फायलम आहे, तर आपल्याला फायलम लिहिताना ते पॉईंट्स आठवतील. म्हणजे आरामात आपण 5 ते 6 पॉईंट लिहू शकतो प्रत्येक फायलमचे. बाकी काही वाचलं नाही तरी 5 ते 6 पॉईंट आपण आरामात लिहू शकतो. ठीक आहे ना. मग स्पेसिफिक कॅरेक्टर त्याचे लिहायचेच, पण हे 5 ते 6 तरी कॉमनली आपण लिहूच शकतो प्रत्येक फायलमचे. तर त्यासाठी हा सुरुवातीचा जो काय हे क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया जर व्यवस्थित केला तर पुढे चॅप्टर खूप सोपा जाईल. ठीक आहे ना. म्हणजे लगेच ते क्लिक होत जाईल, हा रे याची बॉडी सिमेट्री ही असते, हा रेडियल आहे, सेगमेंटेशन आहे किंवा नाही याच्यामध्ये नसतं, किंवा मेटामेरिक सेगमेंटेड आहे, बॉडी प्लॅन कोणत्या टाईपचा आहे, ह्याच्यात ट्यूब विदिन ट्यूब असतो, मग तुम्ही ते लिहिणार. ट्यूब विदिन ट्यूब म्हणजे काय ते पण लिहून टाकायचं त्याच्यामध्ये, की इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, ओनली वन माउथ, असं भरपूर तुम्ही लिहू शकता तर हे व्यवस्थित केले क्रायटेरिया तर. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज द ट्यूब विदिन ट्यूब टाईप. ट्यूब विदिन ट्यूब म्हणजे काय तर बॉडी कॅव्हिटी किंवा बॉडी एक ट्यूब आणि त्याच्यामध्ये एक कंप्लीट ट्यूब प्रेझेंट आहे विच हॅव द 2 ओपनिंग्स. ठीक आहे, 2 सेपरेट ओपनिंग्स आहे. दॅट इज वाय द कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट. ठीक आहे. सो 2 ओपनिंग्स, one opening is mouth and another one is anus. So there is a separate opening, that is why the digestive system is called as complete digestive system. Examples is, आता बघा प्लॅटिहेल्मिंथिस इथे झालंय. सो ऑनवर्ड्स द प्लॅटिहेल्मिंथिस कोण आहे, नेमॅटिहेल्मिंथिस अप टू द सगळे कॉर्डेट्स. नेमॅटिहेल्मिंथिस टू द कॉर्डेट्स शोज द ट्यूब विदिन ट्यूब टाइप ऑफ बॉडी प्लॅन. हे झाले 3 बॉडी प्लॅन, सेल ॲग्रिगेशन, ब्लाइंड सॅक अँड ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. नेक्स्ट क्रायटेरिया आहे दॅट इज द सेगमेंटेशन. ठीक आहे, म्हणजे काय असतं, बॉडी सेगमेंटेड आहे किंवा नाही आहे. मग त्या सेगमेंटेशनमध्ये पुन्हा 2 टाईप्स पडतात, दॅट इज सुडो मेटामेरिक अँड मेटामेरिक सेगमेंटेशन. ठीक आहे, मेटामेरिक काय आहे हे समजून घेऊया, मग सुडो मेटामेरिक समजेल आपल्याला. मेटामेरिक म्हणजे ज्याच्यामध्ये एक्सटर्नली आणि इंटरनली बॉडी डिवाइड झालेली असते. ठीक आहे, एक्सटर्नली अँड इंटरनली डिवायडेड. कोण डिवायडेड, बॉडी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम इंटू सेगमेंट्स विथ अ सिरियल रिपिटेशन ऑफ सम ऑर्गन्स. ठीक आहे, काय झालेलं असतं, बॉडी तर सेगमेंटमध्ये डिवाइड झालेली आहे एक्सटर्नली पण आणि इंटरनली पण, बट त्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, देर इज अ रिपिटेशन ऑफ ऑर्गन्स, सम ऑर्गन्स इन द सेगमेंट्स. आता ॲज अ एक्झाम्पल सपोज अर्थवर्म घेऊया आपण. ज्यावेळी आपण अर्थवर्म स्टडी करतो त्यामध्ये जवळपास 100पर्यंत सेगमेंट प्रेझेंट असतात अर्थवर्ममध्ये. ठीक आहे ना. आणि या अर्थवर्ममध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असते, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असते. तर या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये अनेक स्ट्रक्चर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्पर्म प्रोड्यूस करणाऱ्या दॅट इज टेस्टीज प्रेझेंट असतात, ओव्हरीज प्रेझेंट असतात. तर त्याच्यात टेस्टीज असतात. ठीक आहे ना. तर त्या सेम म्हणजे आता हा सेगमेंट आहे, आता उदाहरणार्थ आपण असं घ्या 1 2 3 4, हा 4th नंबरचा सेगमेंट आहे, हा 5th नंबरचा सेगमेंट आहे. ठीक आहे, सेम पुन्हा पेअर ऑफ ओव्हरीज तुम्हाला कुठे दिसेल, 5th मध्ये पण दिसेल. ठीक आहे. सो काय झालं, दोन्ही सेगमेंटमध्ये रिपिटेशन झालं ऑर्गनचं. कोणत्या, टेस्टीज. इथे पण टेस्टीज आहे, इथे पण टेस्टीज आहे. ठीक आहे ना. सेकंड कंडिशन काय, मेटामेरिक सेगमेंटेशनचा अर्थ एक्सटर्नली इंटरनली आहे पण काय दिसायला पाहिजे, रिपिटेशन ऑफ सम ऑर्गन्स. ठीक आहे. त्याच पद्धतीने ओरी असतात, त्या ओरीसुद्धा रिपिटेशन झालेलं असतं. म्हणजे जवळपास एक्झॅक्टली सेगमेंट मला आता आठवत नाही पण 24 ते 28पर्यंत वगैरे अशा काहीतरी ओरी प्रेझेंट असतात. ठीक आहे. अजून त्याच्यामध्ये स्पेशल स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात.
त्याच्यावरती ओपनिंग प्रेझेंट असतात, त्या ओपनिंगसुद्धा सेम प्रेझेंट असतात. 12 ते 16 किंवा 14 ते 18 या सेगमेंटपर्यंत प्रेझेंट असतात. म्हणजे 14, 15, 16 या सगळ्यांमध्ये ते तुम्हाला ओपनिंग्स दिसतील. सो काय झालं, तोच ऑर्गन रिपीट होतोय इन द सेगमेंट्स. ठीक आहे, दॅट इज द मेटामेरिकली सेगमेंटेड. त्याला म्हणायचं मेटामेरिक सेगमेंटेशन. एक्झाम्पल ॲनिलिड्स, आर्थ्रोपोड्स अँड कॉर्डेट्स. ठीक आहे, आता कॉर्डेट्समध्ये सगळेच सेगमेंटेड येतील असं नाही, ते जेव्हा आपण ते बघणार तेव्हा येणार. रेप्टाईल्स वगैरे येतात सेगमेंटेड, पण पुढे क्लास मॅमिलिया वगैरे तर हे सेगमेंटेड नाही, बरोबर ना. आपली बॉडी सेगमेंटेड आहे का, नाही. सो सगळेच येणार नाही, पण कॉर्डेट्समध्ये पण आहे अनेक क्लासेस की विच शोज दिस सेगमेंटेशन, म्हणून इथं कॉर्डेट्स घेतला आहे. आर्थ्रोपोडा आणि ॲनिलिडामध्ये तर आहेच. ठीक आहे, त्यामध्ये आपण अर्थवॉर्म वगैरे स्टडी करतो, तिथे ते आपल्याला सेगमेंटेशन दिसतं. आता सुडो मेटामेरिक आहे. सुडो मेटामेरिकचं एक्झाम्पल आहे टॅपवॉर्म. ठीक आहे ना, याच्यामध्ये काय असतं, द बॉडी इज एक्सटर्नली डिवायडेड ओनली. ठीक आहे, इंटरनली डिवायडेड नसणार आहे अँड देर इज नो रिपिटेशन ऑफ दी ऑर्गन्स. ठीक आहे, दॅट इज द सुडो मेटामेरिक, म्हणून त्याला सुडो मेटामेरिक म्हणलं. मेटामेरिक का, बाहेरनं तुम्हाला डिवायडेड झालेलं दिसतो पण आतून डिवायडेड झालेलं दिसत नाही. ठीक आहे, दॅट इज दी सुडो मेटामेरिक सेगमेंटेशन. एक्झाम्पल एकच, दॅट इज टॅपवॉर्म. नेक्स्ट वन क्रायटेरिया इज द नोटोकॉर्ड. आता नोटोकॉर्ड तर हा मेन क्रायटेरिया आहे, बेसिक क्रायटेरिया आहे टू क्लासिफाय द कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे ना, आपण जे बघितलं होतं पॉवर सीसीटी प्लेन में, त्यामध्ये लास्ट जो होता तो होता कॉर्डेटा फायलम, बरोबर आहे ना. तर हा कॉर्डेटा किंगडम ॲनिमलियामध्ये नॉन कॉर्डेट्स, कॉर्डेट्स, मग कॉर्डेटा जो फायलम आहे तो कॉर्डेटा फायलम, आणि बाकी आपण जे स्टडी करणार होतो म्हणजे काय पॉरिफेरा वगैरे जे स्टडी करणार आहे अप टू द हेमिकॉर्डेटा, दीज आर द नॉन कॉर्डेट्स. मग what is the notochord? Notochord is the rod like structure which is formed on the dorsal side of the body. dorsal side म्हणजे काय, बॅक साइड ऑफ द बॉडी. ठीक आहे, याचं काम काय, फंक्शन काय असतं, तर हा काय करतो, आपली जी नर्वस टिश्यू आहे त्या नर्वस टिश्यूला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. ठीक आहे, सो इट सेपरेट दी नर्वस टिश्यू फ्रॉम द अदर बॉडी टिश्यूज. ठीक आहे, और बॉडी ऑर्गन्स, त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करतो बिकॉज नर्वस टिश्यू इज अ व्हेरी डेलिकेट. ठीक आहे ना, अँड इम्पॉर्टंट ऑल्सो. सो तिला कुठेही इंजुरी होऊ नये म्हणून तिला प्रोटेक्ट करून ठेवलेलं असतं. बट जेव्हा आपण व्हर्टिब्रॅटामध्ये येतो, ठीक आहे ना, कॉर्डेट्समध्ये आपण व्हर्टिब्रॅटा बघतो, त्याचे पण पुढे क्लासेस आहे कॉर्डेटाचे, तर तिथे आपल्याला नोटोकॉर्ड असं दिसत नाही. आपल्यामध्ये नोटोकॉर्ड आहे का, आता नाही आहे, बट वी आर द कॉर्डेट्स, बरं ना. ह्युमन कुठे कॉर्डेट्समध्ये, कारण व्हर्टिब्रॅटामध्ये येतो. मग नोटोकॉर्ड किंवा नोटोकॉर्ड प्रेझेंट असणं, ठीक आहे, त्याची डेफिनेशन एक्झॅक्टली काय, तर त्यांच्या कोणत्या तरी लाईफ स्टेजमध्ये आपल्याला नोटोकॉर्ड दिसला पाहिजे तर त्याला आपण म्हणणार कॉर्डेट. ठीक आहे, मग आपल्यामध्ये एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो, नंतर तो काय झालेला आहे, ट्रान्सफॉर्म होतो इंटू द व्हर्टिब्रॅटा, व्हर्टिबल कॉलम. सो व्हर्टिबल कॉलममध्ये व्हर्टिब्रॅटामध्ये काय झालेलं आहे, नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय दी व्हर्टिब्रल कॉलम. आणि मग आपली जी स्पायनल कॉर्ड आहे ती कुठे प्रोटेक्ट करून ठेवली आहे, व्हर्टिबल कॉलममध्ये प्रोटेक्ट करून ठेवली आहे, विच इज रन्स पोस्टेरियरली. ठीक आहे ना, जे मागून जाते पोस्टेरियर साईडने. सो जे काम आपण सांगितलं की प्रोटेक्शन करण्याचं काम करतो नोटोकॉर्ड, तेच काम कोण करतोय, व्हर्टिब्रल कॉलम करतोय. बट फक्त तेच नाही, व्हर्टिब्रल कॉलमचं अजून त्याला एक्स्ट्रा फंक्शन आहे, दॅट इज मुवमेंट वगैरे जे होतं आपलं बेंडिंग वगैरे, ते व्हर्टिब्रल कॉलममुळे होतं आहे. सो नॉन कॉर्डेट्स मीन्स विच डज नॉट हॅव दिस नोटोकॉर्ड, दॅट इज नॉट लाईक रॉड लाईक स्ट्रक्चर्स. सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज नॉन कॉर्डेट्स. मग हे नॉन कॉर्डेट्स आपण स्टडी करतो, दॅट इज पोरिफेरा टू द हेमिकॉर्डेटापर्यंत. हे सगळे 10 ते 11 फायलम आपल्याला बघायचे नॉन कॉर्डेट्समध्ये. अँड लास्ट फायलम दॅट इज कॉर्डेट्स. सो कॉर्डेट्स इन्क्लूड दी वन फायलम ओनली, दॅट इज फायलम कॉर्डेटा. आणि मग त्याचं पुन्हा सब डिव्हिजन झालेलं आहे. ठीक आहे, सब फायलम्स आणि क्लासेस वगैरे डिव्हिजन झाले, एव्ज, मॅमल्स वगैरे, रेप्टाईल्स वगैरे, ते मग त्यामध्ये आपण कॉर्डेट्समध्ये स्टडी करतो. ठीक आहे, सो कॉर्डेट नॉन कॉर्डेट हे कशाच्या बेसिसवरती केलेलं आहे, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ दी नोटोकॉर्ड. ठीक आहे, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ दी नोटोकॉर्ड. तर यामध्ये अजून डिफरन्स असतो नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्समध्ये. ठीक आहे, डिफरन्स काय असतो नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्समध्ये, तर आता कॉर्डेट्स आपण घेऊया सिंपल. आपण कॉर्डेट्समध्ये येतो, तर कॉर्डेट्समध्ये हार्ट कुठे प्रेझेंट असतं, हार्ट इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साईड अँड नर्वस टिश्यू दॅट इज काय म्हणतात आपल्याला, स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड. त्याच्या अपोजिट इकडे होतं नॉन कॉर्डेट्समध्ये. नॉन कॉर्डेट्समध्ये हार्ट इज प्रेझेंट ऑन द डॉर्सल साईड अँड नर्वस टिश्यू इज प्रेझेंट ऑन द व्हेंट्रल साईड म्हणजे अँटेरियर साईड. ठीक आहे, सो असे काही डिफरन्सेस आपल्याला दिसतात नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्समध्ये.
सो हे कम्प्लीट झालं आपलं नोटोकॉर्ड सेगमेंटेशन अँड दी बॉडी प्लॅन. देर इज अनदर 2 क्रायटेरियाज ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन, दॅट इज दी टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. ठीक आहे. आणि एम्ब्रियॉनिक लाईफमध्ये जे काय डेव्हलपमेंट होते त्या डेव्हलपमेंटमध्ये माउथ आणि ॲनस फॉर्मेशन याच्यावरनं पुन्हा 2 टाईप्स आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. थँक्यू.